गजाननाचे गणगण गणात होते, गजाननाचे गणगण गणात होते, अखंड चिंतन गजाननाचे। अंक बिना हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, तैसा नर हरि भजन बिना, सुमिरन कर ले मेरे मना, तेरी बीती हूँ मर हरि नाम बिना। कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि हरि जय राम जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा जय जय राम जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा उबे विजय बैरे करकटावरी हे होनिया करकटावरी हे होनिया करकटावरी हे होनिया हो करते ध्यान उबे भरे करकट भरे हे होए मकर कुंडले तळपती श्रवण ओ मकर कुंडले तळपती श्रवण
जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम जय जय राम श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान हो नाम वाचे श्रवण कीर्ती पाबुले चित्त समान पाबुले चित्त समान पाबुले चित्त समान सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने सार्थक केला काळ सार्थक केला काळ त्याने सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल ओ काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला हो काळ सार्थक केला काळ त्याने सार्थक केला त्याने हो काळ सार्थक केला काळ त्याने सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल हो काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल जबात वा धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामे नित्य समाधी हरी नामे नित्य समाधी हरी नामे निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरि नामे नित्य समाधी हरि नामे नित्य समाधी हरि नामे काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ त्याने सार्थक केला काळ त्याने सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मने विठ्ठल विठ्ठल चौपार घुमाई गोपार गोमाजे 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 चौपार हे गोपार गोमाजे चौपार हे गोपार गोमाजे गोपार गोमाजे गोपार गोमाजे गोपार जय जय चौपार घुमाई चौपार जय चौपार घुमाई हपा 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 क्या बात वाह हरिबोल क्या बात
बाजे श्रवण कीर्ती नाम बाजे श्रवण कीर्ती नाम बाजे श्रवण कीर्ती श्रवण कीर्ती श्रवण कीर्ती नाम बाजे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम बाजे द्रव नाम बाजे द्रव नाम बाजे द्रव नाम बाजे द्रव नाम बाजे श्रवण कीर्ती हो नाम बाजे श्रवण कीर्ती बाजे श्रवण कीर्ती नाम बाजे श्रवण कीर्ती कीर्ती नाम बाजे नाम वाचे श्रवण कीर्ती 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 श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुण्याच ती समान पाहुल्याच ती समान 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 पाहुल्याच ती समान 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 काळ जात केला जायनी ओ काळ जात केला जाणी ओ चारितकी केला जाणी काळ जात केला हो काळ जात केला जाणी केला जाणी पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान 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 काळ जात केला जाणे काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरीला मैनी विठ्ठल धरीला मनी विठ्ठल धरीला मनी विठ्ठल धरीला मनी धरीला मनी धरीला मनी धरीला मनी धरीला मनी विठ्ठल धरीला मनी धरीला मनी धरीला मनी धरीला मनी मनी धरीला मनी धरीला मनी विठ्ठल धरीला धरीला मनी विठ्ठल धरीला मनी
धरिला मनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला 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 मनी वा वा धरिला मनी विठ्ठल 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 धरिला धरिला मनी विठ्ठल 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 धरिला मनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल 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 धरिला धरिला मनी विठ्ठल 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 धरिला मनी धरिला धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला धरिला मनी विठ्ठल काळजात गेला जाई ओ काळजात गेला जाई 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा कुंडली गोवर्धन देव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर महारुद्र हनुमान संत गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी भारत माता की वंदे मातरम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज गजानन महाराज की जय सार्थक गेला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्
संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी अद सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप श्री संत सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया, विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला बोला कुंडली पंढरीनाथ भगवान संत गजानन महाराज की आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा आणि नामस्मरणाद्वारे संत महापुरुषांच्या जीवनामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला श्री संत सद्गुरु गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा, त्या निमित्ताने संपन्न होणारा भव्य कीर्तन महोत्सव संपूर्ण भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये श्री संत सद्गुरु गजानन महाराजांचा प्रगट दिन अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये संपन्न होतो आहे. आणि आपल्या नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय असा सोहळा संपन्न होतो. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा सोहळा संपन्न होतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सोहळ्याची चर्चा होते
ते सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट दिन प्रत्येक वर्षी जिथं अतिशय आनंदानं संपन्न होतो तो नाशिक शहरातील वाणी परिवाराच्या वतीने संपन्न होतो. समस्त वाणी परिवाराला मी अंतःकरणापासून वंदन करतो. 1 तासापासून आम्ही या परिवाराच्या सान्निध्यात आहोत. अतिशय श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक या प्रगट दिन सोहळ्याकरता ही मंडळी सेवेमध्ये आहेत. प्रत्येक वर्षी या सोहळ्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो. कॅलेंडरमध्ये प्रगट दिन म्हटलं की नाशिक शहरातील आपल्या सगळ्यांची पावलं ही जेल रोड परिसरामध्ये वाणी परिवाराला शोधत शोधत इथपर्यंत येतात. आज जरी सद्गुरू गजानन महाराजांचं वास्तव्य आपण पाहिलं तर गजानन महाराजांना विचारलं, बाबाजी आपण कुठे आहात? तर बाबा सांगतील मी शेगावला नाही आहे, तर मी नाशिक शहरामध्ये आहे. माझ्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, प्रगट दिनाच्या निमित्ताने. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जिथं माझे भक्त भजन करत असतील, अनुष्ठान करत असतील, साधना करत असतील, सेवा करत असतील, तिथं भगवान परमात्मा म्हणतात मी स्वतः उभा आहे. उभा म्हणजे कर्तव्य करण्यासाठी सदैव तत्पर, त्याला उभा म्हणतात. नुसतं शरीराने उभं राहणं वेगळं आणि कर्तव्याची जाणीव असून उभं राहणं वेगळं. म्हणून तर हरिपाठातील पहिलाच अभंग आहेत आपला. हरिपाठ विवरण नावाचा ग्रंथ आहे, परमपूजनीय गुरुनाम गुरु दुंडा महाराज देगलूरकरांचा. त्यामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी. उभा या शब्दाचा भाव बाबांनी फार छान सांगितला. उभा म्हणजे फक्त शरीराने उभा नाही, तर उभा म्हणजे कर्तव्य करण्यासाठी सदैव तत्परतेनं उभा. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीण. सद्गुरू गजानन महाराज इथं आहेत आपल्यामध्ये. दिवसभरात आपल्याला ते भेटून जाणार म्हणजे जाणार, हा इतिहास आहे. म्हणून या संपूर्ण सेवेचं नियोजन करणारा हा परिवार, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारा त्यांचा मित्र परिवार, की ज्यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा योग आला, की वारकरी संप्रदायातील सर्वोत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि व्यक्तिशः माझ्यावर स्वतःच्या भावापलीकडे प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण साहेबरावजी महाराज राजगुरू आहेत. बारगाव पिंपरीवरनं ते प्रत्येक वर्षी या सेवेचं नियोजन करतात. आणि राजगुरू भाऊंना विशेषत्वानं आग्रह धरणारं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे जिवलग मित्र रणजित भाऊ आहेत. रणजित भाऊ सुद्धा उभे आहेत. आणि राजगुरू भाऊ तर स्वतःच्या उद्योग व्यवसायाचा व्याप बाजूला ठेवून सिन्नर शहरालगत त्यांची 3 दुकानं आहेत. ते 3ही दुकानांचा व्याप बाजूला ठेवून संप्रदायावर आणि सर्व गुणीजन महाराज मंडळींवर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि वेळ देणारं व्यक्तिमत्व. फोनवर नियोजन करणारी मंडळी आपण पाहतो मुरकुटे महाराज, पण स्वतः हजर राहून कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे की अगदी विनेकऱ्यापासनं चोपदार, सर्व विद्यार्थी महाराज मंडळी, गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, साऊंड व्यवस्था, ही सगळी व्यवस्थापनाचं उत्कृष्ट असं नियोजन ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय राजगुरू भाऊ आहेत. सद्गुरू गजानन महाराजांना विनंती करेल की भाऊंच्या नामच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये, बस एवढीच विनंती आहे. व्यक्तिशः आमच्या सगळ्यांवर भाऊंचं खूप प्रेम आहे. सेवेकरता उपस्थित महाराष्ट्राचं भजन वैभव, त्यांच्याकडं कीर्तन परंपरेतील रंगदेवता म्हणून पाहिलं जातं. आणि वारकरी चालींचा अनमोल असा ठेवा ज्यांच्याकडे आहे ते भजन सम्राट, स्वररत्न, स्वर अलंकार, वारकरी भूषण आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज जगदाळे गुरुजी आहेत.
त्यांच्या समवेत गायनाचार्य स्वररत्न स्वर अलंकार आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे आहेत. मृदंग रत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या नाशिक जिल्ह्याचं शहराचं वैभव. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्टशिष्य हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातील पुष्कराज दिनेशजी महाराज मोजाड. दिनेश दादांना सुद्धा मी वंदन करतो. त्याचबरोबर दिनेश दादांचा वारकरी संप्रदायातला प्रवास ज्यांनी घडून आणला ते दादांचे पूज्य पिताश्री वारकरी भूषण हरिभक्तीपरायण भजन सम्राट भजन प्रेमी बाळासाहेबजी महाराज मोजाड आहेत. दादांना सुद्धा मी वंदन करतो. हरिभक्तीपरायण देवा महाराज आपल्यालाही वंदन आहे. आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज अवताडे उपस्थित आहेत. सुनीलजी महाराजांना सुद्धा वंदन आहे. बरं, हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी महाराज मंडळींना वंदन आहे. विनेकरी उद्धव महाराज तुम्हाला वंदन आहे. मुरुकुटे महाराज आपल्याला सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर बनाजी महाराज वागचौरे बाबांना सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण जमदडे महाराजांना सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर आमची केतनदादा आहेत. केतनदादा बोराडे पाटील पंचकमध्ये माऊली साऊंड सिस्टीम म्हणून त्यांचं खूप चांगलं युनिट आहे. बोराडे पाटीलही उपस्थित आहेत. आमची लहानी बहीण सुद्धा उपस्थित आहे. उद्धवदादांचा गजर हरिनामाचा हा यूट्यूब चॅनल आजच्या सेवेकरता हजर आहे. ज्यांना ज्यांना आजचं कीर्तन पाहायचं असेल, आबांचं भजन चाली ऐकायचे असतील, गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि माझंही कीर्तन ऐका. बरं, त्याचबरोबर एकावर एक फ्री आहे. आबांबरोबर आम्ही सगळे फ्री आहोत. उद्धवदादा कवडेंना सुद्धा वंदन करतो. खूप चांगला वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणारा आमचा गजर हरिनामाचा परिवार आहे. दादाला वंदन आहे. दादाच्या चॅनलवरती भजन सोडून कीर्तन सोडून दुसरं काही ऐकायला मिळणार नाही आणि संप्रदायाबद्दल नितांत आदर असणारा व्यक्तिमत्व आहे. आपल्यालाही वंदन करतो. सुदामदेवांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. सुदामदेवालाही धन्यवाद आहे. ऑपरेटर दादा तुम्हाला सुद्धा वंदन आहे, धन्यवाद आहेत. उपस्थित सगळी मान्यवर मंडळी, सद्गुरू गजानन महाराजांवरती श्रद्धा भाव विश्वास प्रेम असणारी सर्व भक्त मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता बहिणी, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी दादा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. टाळी वाजवा या सगळ्या मंडळींकरता. जोरदार टाळी वाजवा. जोरदार जोरदार जोरदार. सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. या सृष्टीमध्ये संत महापुरुष प्रगट होतात, अवतरित होतात. तो आजचा दिवस आहे. या सृष्टीमध्ये तिघ जण येतात. एक जीव येतो, दुसरे देव येतात आणि तिसरे संत महापुरुष येतात. जीव जन्माला येत असताना त्याच्या कर्माच्या अधीन असून तो जन्म घेतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. भगवान परमात्मा येतात तिघांकरता. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ओ जब जब होई धर्म के हानि, बाढ़ही असुर अधम अभिमान. राम सिया राम,
सिया राम जय जय राम तभी तभी प्रभु तेरी विविध शरीरा हेरी ही कृपा निधि सजन पीरा वा टाळी वाजवा आपण करता. धर्माची हानी व्हायला लागली, भगवंत अवतरित होतात. गोस्वामी तुलसीदास महाराजांची चौपई रामायणातली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा तिघां करता आले. एक धर्म, दोन सज्जन आणि तीन दुर्जन. भगवंताचं अवतार कार्य पूर्णत्वाला गेलं दादा. आणि भगवंताने आपल्या कार्याचा आढावा घेतला की आपलं कार्य किती टक्के पूर्ण झालं, सज्जन किती, दुर्जन किती याची टक्केवारी देवाने शोधली तर भयानक आकडा समोर आला. या जगामध्ये फक्त 1% सज्जन निघाले आणि 1% दुर्जन निघाले. मग माझा बसलेल्यांना एक प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. आपल्यापैकी सज्जन कोण कोण? बोट वर करा बरं. कीर्तनकार सगट कोणाचाही बोट वरती होणार नाही. आपल्या प्रवासामध्ये आपल्या गाडी खाली अनेक जीव मात्र येतात. सज्जन वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाने रे पर दुखे उपकार करे तो मन अभिमान नावे रे. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे की आपल्या मनामध्ये जर एखाद्याबद्दल राग, द्वेष, मद, मत्सर शिल्लक राहिला तरी मोक्ष मिळत नाही. मग तिथं क्युरी निघते. आपल्या अंतकरणात थोडं जरी विकल्प राहिलं ना तरी पण ईश्वर प्राप्ती होत नाहीत. एक जण डॉक्टरकडे गेला, या बाजूला चमक निघाली हो डॉक्टर. डॉक्टरने दिले मेडिसिन, घ्या 3 दिवसात बरं वाटेल. 4थ्या दिवशी परत आला, डॉक्टर चमक वाढीव, गोळ्या संपल्या पण चमक काय संपली नाही. डॉक्टर म्हणे चमक निघाली, तो दिवस आठवतो का तुला? मग तो दिवस तर मी कधीच विसरणार नाही म्हणे. का रे बुवा काय झालं होतं? म्हणे आम्ही 2 भाऊ आहेत आणि वस्तीवर राहतो, शेतात राहतो. वस्तीवर पाणी नव्हतं, पिण्याचं पाणीच नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस. थोरल्या भावानी बोरची गाडी बोलावली आणि जेव्हा 150 फुटावर बोरनी पाण्याची गुळणी मारली आणि माझ्या पोटात चमक उठलेली म्हणे. याला ॲलोपॅथी काही करत नाही, होमिओपॅथी काही करत नाही, आयुर्वेद पण काही करत नाही. वैष्णव वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, माया, माया,
टाळी वाजवा सगळे म्हण वा 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 वैष्णव तो जया अवघी देवा बरी माया. माझ्या शबरी मातेचं देवावर जेवढं प्रेम होतं ना तेवढंच प्रेम जंगलातील वन्य प्राण्यांवर पण होतं. अतिथी जर आला तर तेवढंच प्रेम. म्हणजे सज्जन कुलाला म्हणतात ज्यांचं देवावर जेवढं प्रेम येत ना तेवढंच प्रेम सानिध्यातल्या मंडळींवर येत. वैष्णव जन तो तिने कही ये जे पीड पराई जाणे. मग तुम्ही मी सज्जनाच्या पॅनलमध्ये बसलो नाही. आता आणखीन एक प्रश्न, आपल्यापैकी दुर्जन कोण कोण आहे? बोट वर करा. बर, मग आताही बोट वर होत नाही आपलं. मग नेमकं बोट वर होणार कधी? बर, आपल्याला एक तर सज्जन व्हायचं असेल तर शबरी माता व्हावं लागेल, आणि दुर्जन व्हायचं असेल तर दुर्योधन व्हावं लागेल. कौसी लंका को आग लगाऊं, किस रावण की भुजा उखाड़ूं, घरी घरी रावण घरी घरी लंका, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कौसी लंका को आग लगाऊं, किस रावण की भुजा उखाड़ूं, घर घर रावण घर घर लंका, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. वा, टाळी वाजवा. आज काय माहोल वेगळाच आहे. वेगळ्याच चौपाया आज चालल्यात. पहा वातावरण घडल्यावर मग काय अभिषेक शर्माचा कोणता शॉर्ट कुठे निघेल सांगता येत नाही. पहा गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात ना, कोणत्या लंके लागलो आणि कोणत्या रावणाचं दहन करू. प्रत्येक घरामध्ये रावण तयार व्हायला लागलेत, प्रत्येक घराचं रूपांतर लंकेत व्हायला लागलं, आणि एवढे सगळे राम आणायचे कुठून? इतने राम कहाँ से लाओ. त्याकरता 1% सज्जन 1% दुर्जन 98% शिल्लक राहिले ते तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य जीव आहेत, की आपला उद्देश नाही आपल्याकडनं पाप घडावं, पण मायेचा स्पर्श झाला नाईलाजानं पाप घडून जातं. वाईट कर्म करावं इच्छा कोणाचीच नाही आहेत, पण त्याला जबाबदार फक्त माया आहेत ना. ब्रह्म आणि माया दोघंही सोबत आलेत, या मायेच्या स्वाधीन आपण सगळे झालोत ना. मग तुमच्या माझ्या करता आहेत भगवान परमात्माच, पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला डोळ्यांनी पाहता येतील असे परमात्मा अवतरित झाले. ते सद्गुरू गजानन महाराजांच्या रूपाने अवतरित झाले. हो, श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान आहेत. तेही सांगतात, अर्जुना तुला आनंद सुख समाधान शांती पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त संतांपर्यंत जावं लागेल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे. आपल्यासारखे दिसतात पण प्रत्यक्षामध्ये आपल्यासारखे ते नसतात. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा सणत नवती जगा. माणसाच्या सारखे दिसतात आपल्यासारखे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी दिसायला सारखंच आहे, दिसायला सारखंच आहे. मग एक प्रश्न आहे, आपण घरामध्ये दिसावं का असावं? सांगा त्या का बसू खाली. मग आता आपण घरामध्ये असावं का दिसावं? असावं. हा, संसारामध्ये घरामध्ये नुसतं दिसलं म्हणजे आपण म्हणतो ते फक्त बोलत ते करीत काहीच नाही. असणं म्हणजे जबाबदारीसह त्या घरामध्ये राहणं. म्हणून तर माऊलींचं म्हणणं आहे, आसोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मग दिसणं आणि असणं प्रपंचामध्ये आपण असावं, जबाबदारीसह व्यक्त व्हावं. विठ्ठला 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 समुद्राचं पाणी नदीचं पाणी फक्त दिसतं सारखं, असणं सारखं नाही. त्यांच्या अंतरंग लक्षणं भिन्न आहे. दिसणं सारखंच आहे
पण अंतरंग लक्षणं भिन्न आहेत. एक खारट आहेत, एक गोड आहेत. तसं संत महापुरुष दिसतात. पाषाणन म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. पाषाण मूर्ती भगवान परमात्मा दिसतात सारखे, अंतरंग लक्षण भिन्न आहेत. मग भगवान परमात्मा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुमच्या माझ्या करता सद्गुरु गजानन महाराज प्रगट झाले. तो आजचा दिवस आहे. तुमच्या माझ्या करता ते अवतरित झालेत. वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव गावी बाबा अवतरित झाले. शके 1878 तारखेनुसार 23 फेब्रुवारी. प्रगट दिनाची तिथी आजची आहे. सामान्यत्व शेगावकरांनी बाबांना 30व्या वर्षी पाहिलं. संतांचं असं आहे, शिर्डीकरांनी सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांनाही 2 वेळा पाहिलं होतं भाऊ. पण ते 2 वेळा पाहताना एकदा बालरूपात पाहिलं आणि एकदा तारुण्यात पाहिलं. तसं शेगावकरांनी बाबांना 30व्या वर्षी पाहिलं. एक आपल्या मस्तीमध्ये मस्त मलंग फकीर, आपल्यात राहणारा, सर्वसामान्यांना नामस्मरणापर्यंत पोहोचवणारा, कुष्ठरोग्यांची सेवा करणारा, अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारा एक सिद्ध महापुरुष या सृष्टीमध्ये अवतरित झाले. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. पुढं सारखा. अवतार पुढे सारखा. कारण दोन्ही चोपदार जीवा उधराया जड जीवा उधराया जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उधराया जड जीवा जड जीवा जड जीवा जड जीवा. टाळी वाजवा. पुढं सरकता सरकले का सम्यक सरती ती संसार. हा जो सरकत पुढे चालतो त्याला संसार म्हणतात. वा, सरकले का नाही सरकले, अजून पण सरकले. चला हा बस. संतांच्या मागे मागे चालायचे. तुमच्या माझ्या करता आलेत ब्रह्ममूर्ती संत. जगी अवतारले, उद्धराया आले दीनजना. बाबांनी या जगताला समानतेचा संदेश दिला. संतांचं तुमच्या माझ्यामध्ये जे असणं ते स्वतःहून स्वतःचा मोठेपणा कधीच दाखवत नाही. चमत्कार रूपानं अनेक पद्धतीनं चमत्कार पाहायला मिळतील, पण स्वतःहून ते चमत्कार करत नाहीत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी नेवाशाला प्रेत उठवलं, शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू. पण एकच सच्चिदानंद बाबा उठवलेत. त्याच्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले असतील ना, चला भाऊ आमच्या बाबांना उठवा. चमत्कार नाही, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचो. बर. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडा बोलवला पण किती? एकच. स्त्रीचा पुरुष केला, जिही निमिष मात्रे देह पालटविला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, त्यांचे नवल कोण तारी ती जड जीवा. या लागी घडावा संत संग. किती स्त्रीचे पुरुष झालेत? एकच. तसे बाबांनी चमत्कार केलेत, पण ते तुम्हाला मला बोध घ्यावा या करताच आहेत. वास्तविक पाहता स्वतःचं मोठे पण त्यांनी दाखवलंच नाही कधी. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपणा मिरवी, जगा चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपणा मिरवी जगा माझी. जे कारंजले गांजले वा वा वा. त्याची म्हणे या जोरदार महाराज या. आपुले तोची
अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदय टाळी वाजवा आबान करता. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगद्गुरूंनी साधू महात्म्यांची केलेली व्याख्या आहे. ऐका, जगानं ज्यांना दूर केलं त्यांना जे जवळ करतात ते सद्गुरू गजानन महाराज असतात. जगानं ज्यांना दूर केलेत ना, मग कुष्ठरोगी असू द्या, अडचणीतले असू द्या, दुःखातले असू द्या, पीडित असू द्यात, जग ज्यांना जवळ करत नाहीत, फक्त महात्म्यांच्या जवळ आलेत ना तरी कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, जीवन आपलंच आहे, फक्त मार्गदर्शन हे सद्गुरू गजानन महाराजांचं असू द्या, मार्गदर्शन हे माऊली ज्ञानोबारायांचं असू द्या, मार्गदर्शन हे श्री गुरु निवृत्तीनाथ दादांचं असू द्या, मार्गदर्शन हे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं असू द्या, मार्गदर्शन हे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं असू द्या. या महात्म्यांच्या मागे मागे फक्त चालायचेत आपल्याला, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. लक्षात येण्याकरता एक दृष्टांत सांगतो. एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. छोटं बाळ बरोबर आहे. आणि वागचौरे महाराज दुकानदार तत्परतेनं उठून उभे राहिले. या ताई, स्वागत आहे, या. कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 4 गोष्टी पाहिजेत आपल्याकडे. यशस्वी होणार म्हणजे होणार, एवढ्या 4 गोष्टी घरी घेऊन जा. पहिली गोष्ट नम्रता, दुसरी गोष्ट सहनशीलता, तिसरी गोष्ट तत्परता आणि चौथी गोष्ट सेवाभाव वृत्ती. 4 गोष्टी. दुकानदार काका म्हणे, या ताई, स्वागत. ताईसाहेब आपल्या बॅगमधनं यादी काढत होत्या. काही साहित्य न्यायचं त्याची लिस्ट होती. तोपर्यंत दुकानदार काका बाळाबरोबर बोलायला लागले. भैया, शाळेत जातो? हो. कितवीला? 4थीला. काय घेणार दुकानातलं? ते बाळ म्हणे, मला काहीच नको काका. अरे, हे दुकान तुझं आहे, तू बोल, जे लागेल ते देतो. दुकान तुझं आहे. मला सांगा, खरंच बाळाचं दुकान आहे का? बर, दुकानदार काका एवढे छान बोलतायत, त्यांना मर्जी राखायची आहे, ताईची का बाळाची? जाऊ द्या, टेन्शन घेतलं तुम्ही. आपले दररोजचे अनुभव आठवा. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100ची नोट बाळाला देतो का ताईला? हा, नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे माणसं साक्षीला असतात. नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे साक्षीला असतात. एकटं बाळ खेळताना त्याला कोणी ओळख देत नाही. ती सगळ्यांच्या समोर द्यायची आहेत 100 रुपये, कारण कधीतरी होणारी वसुली ती परत. लक्षात आलं? त्यांना धन्यवाद देतो. बाकीच्यांनी भंडाऱ्याचा प्रसाद घ्या बरोबर. काय घेणार दुकानातलं? नको काका. दुकानदार काकांनी चॉकलेटची बरणी त्याच्या समोर धरली. घे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे. बाळाने हात मागे घेतले. नको. आई म्हणे, घेणार आहे भैया? नको. दुकानदार काकांनी स्वतःची मूठ भरली, ओंजळभर चॉकलेट त्या लेकराच्या हातात ठेवले. निघाले आई आणि बाळ. पुढे आल्यावर आई रागावली. भैया शेफरला करे. ते काका म्हणत होते, तुझ्या हाताने चॉकलेट घे. का नाही घेतले? मी सांगत होते घे, मोठ्यांचं ऐकत नाही. ती बाळ म्हणे, आई तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं. काय पॉलिटिक्स आहे? दुकानदार काका म्हणे, तुझ्या हाताने घे, मूठ भर घे चॉकलेट. मला सांग, दुकानदार काकाची मूठ मोठी आहे का माझी मोठी आहे? मी माझ्या हाताने घेतले तर 4-2 चॉकलेट आले असते, पण दुकानदार काकांनी 15-20 चॉकलेट दिले. बरं, तोटा काहीच नाही आपला, उलट फायदाच झाला. पण आता सिद्धांत ऐका. सिद्धांत खूप छान आहे, आवडेल तुम्हाला. जीवन आपलंच आहे, पण मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे सद्गुरू गजानन महाराजांचेच असू द्या. त्याचं कारण आहे, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता
कोटे काही न पडे गुंता कोटे न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता तुका कोठे म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग भरवशाने भेटे पांडुरंग 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 पांडुरंग. वा वा, टाळी वाजवा आबांचं असं एक प्रमाण, त्याला जोडून लगेच दुसरं प्रमाण. हे कमी पडून द्यायचंच नाही. कांदे लागवडीत रोप कमी पडू द्यावं नाही लागत पा. लागवड करणाऱ्याला उत्साह मिळतोय. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठी काही. चला संतांच्या मागे, पण संत महापुरुषांच्या मागे चलत असताना संतांनी जी साधना अंगीकारली की ज्या साधनेद्वारे तुमचा माझा उद्धार होणार आहे, त्या साधनेचं वर्णन संत श्रेष्ठ निळोबा महाराज करतायत अभंगाचं पहिलं. नाम वाचे श्रवण कीर्ती हो हो नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण नाम वाचत जवान की नाम वाचत जवान नाम वाचत जवान कीर्ती नाम वाचत जवान कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण नाम वाचत जवान की नाम वाचत जवान कीर्ती नाम वाचत जवान कीर्ती ओ नाम वाचत जवान कीर्ती. बाबुले सिद्धी समान बाबुले सिद्धी समान बाबुने सिद्धी समान बाबुने सिद्धी समान बाबुने सिद्धी समान काळजात केला त्याने काळजात केला त्याने हो हो काळजात केला काळजात केला त्याने केला त्याने. टाळी वाजवा महाराज मंडळी करता संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा अभंग आहेत. अभंगाचं पहिलं चरण आहेत नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. आपल्या वाचेनं भगवंताचं नामस्मरण घडावं. या धर्ममंडपामध्ये जेवढी मंडळी उपस्थित आहेत ती सगळी भाग्यवान आहे. भाग्यवान आहे, कारण आपण कीर्तनाला आलो पाहिजे, आपण प्रगट दिनाला आलं पाहिजे, आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रसाद घेतला पाहिजे. ही आपली इच्छा नाही. या दरबारात तेच येतात ज्यांना सद्गुरू गजानन महाराज बोलवतात. इथपर्यंत येणं यावं ही कृपा त्यांची, इच्छा त्यांची आहे. हो, त्यांच्या कृपेशिवाय होत नाही. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं कीर्तन ऐकण्याकरता, प्रसाद घेण्याकरता सद्गुरू गजानन महाराजांचीच कृपा लागते 5. सोपं प्रमाण सांगू तुम्हाला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बर, नामस्मरण घडावं वाचेनं, कारण वाचा नामस्मरणाकरताच दिली, चांगलं बोलण्याकरताच दिलेली आहेत. आणि जी वस्तू ज्या कामाकरता दिली आहे त्या वस्तूचा त्या कामाकरताच उपयोग झाला पाहिजे. एक जण बाजारात गेला, पावसाळ्याचे दिवस, बाजारात आला, छत्री द्या. दुकानदार काकांनी 3 छत्र्या आणून ठेवल्या. एक 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये. हा म्हणे हे 3 नका, एकच द्या, पण 5-50 वर्ष पुन्हा त्रास नको अशी टिकणारी छत्री द्या. दुकानदार म्हणे ही 500 वाली घेऊन जा. 50 नाही 100 वर्ष टिकन, लिहून न्या. फक्त 2 गोष्टीपासून सांभाळायची.
उन्हापासून आणि पावसापासून सांभाळ. विठाला विठाला. मग का देवघरात ठेवायला आणायची का काय ती छत्री बुवा? हे तसं वाणी आहे. तू का म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास. देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम. सुखे करो काम. तुझे रूप चित्ती तुझ्या पदी वाहिला मी. देह भाव सारा. पुढे अंतराळी आता सोडोनी पसारा. तुझ्या पदी वाहिला मी. देह भाव सारा. पुढे अंतराळी आता सोडोनी पसारा. हो नाम तुझे घेतो गोरा. नाम तुझे घेतो गोरा. म्हणून आठ याम. देह प्रपंचाचा दास. हो देह प्रपंचाचा दास. हो सुखे करो काम. सुखे करो काम. तुझा रूप राहो. पांडुरंग 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 पांडुरंग. सद्गुरु रोहिदास महाराज की. मग जिथून प्रमाण आलं त्यांचाही जय जयकार झालाच पाहिजे. संत शिरोमणी रोहिदास महाराजांचं गोरोबा काका महाराजांची अवस्था आहे. वर्णन करतात गोरोबा काका महाराज. भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणि मुखात नामस्मरण. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम. सुखी करो काम. अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम हे आपल्या वाणीतून व्यक्त करण्याचं साधन म्हणजे वाणी. नाम वाचे. श्रवण कीर्ती. कानाने भजन ऐका. दररोज सकाळी उठलं की सद्गुरू गजानन महाराजांचं स्मरण करा. दररोज सकाळी उठलं की माझ्या हनुमानजी महाराजांचं स्मरण करा. दररोज सकाळी उठलं की माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचं स्मरण करा. कारण आपल्याला झोपेतनं जागृत अवस्थेत भगवंत आणतात. म्हणून दररोज सकाळी हात जोडून पहिले 2 मिनिटं देवाला द्यायचे. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवी फूल अश्वत्थ वृक्षास आली. तुझे गीत ओवीस विवेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने
लोक स्वानंद घीती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात भोते 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 एक भक्त हो प्राणपणाने खेळला चैयेला एक भक्त हो प्राणपणाने खेळला चैयेला वैद्याचाही उपाय आता वैद्याचाही उपाय आता केला अनंताला हात जोडोनी महाराजांना हात जोडोनी महाराजांना गेला तो सामोरा गेला तो सामोरा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागा गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते तीर्थाचे प्राचन करिता पदतीर्थाचे पदतीर्थाचे प्राचन करिता पदतीर्थाचे प्राचन करिता मुखी झळकले आज मुखी झळकले आसू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने जनात कुसले आसू शेगाविया चला जाऊया शेगाविया चला जाऊया आनंदाचा माहेरा गण गण गणात भोते 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 गण गण गणात गण गण
सगळ्यांनी म्हणायला पाहिजे ना आपण. आता आज कोणाचा प्रगट दिन आहे? बाबांचा प्रगट दिन आहे. बसणारे सगळे म्हणतील आता, आमचे महाराज मंडळी थोडी विश्रांती घेतील आता. सगळे माझ्या बरोबर म्हणायचं, व्होल्टेज कमी पडू द्यायचं नाही आता. सगळ्यांनी हात जोडा. सद्गुरू गजानन महाराजांचं अंतःकरणामध्ये स्मरण करा आणि थोडा वेळ आपण गजानन बाबांचं भजन घेऊ. मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा. गण गण गणात भोते गण गण गणात भोते सतरावर राहिलं बरं का शेवट. सगळ्यांनी म्हणा, आपल्याला सद्गुरू गजानन बाबा पाहतात भजन करताय की नाही करतायत. सगळी चला जोरात. पुढच्या मंडळींना धन्यवाद, मधल्या मंडळींना धन्यवाद. मागे शेवटपर्यंत माझा आवाज येत असेल तिथपर्यंत सगळ्या मंडळींनी बाबांचं भजन करा. गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते. बोला 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 बोला. गण गण गणात भोते गण गण गणात भोते. गण 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 गणात भोते. बोला बोला. गण गण गणात भोते. गण गण गणात भोते. साधनेद्वारे संतांनी काळावर विजय मिळवला. अभंगाचं दुसरं. काळचार्थक केलो त्यानी, काळचार्थक केलो त्यानी, काळचार्थक केला त्याने, काळचार्थक केला त्याने, काळचार्थक केलो त्यानी, काळचार्थक केला त्यानी. धरिला मनी विठ्ठल काळचार्थक केला काळचार्थक केला काळचार्थक केला काळचार्थक केला काळचार्थक केला तानी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा महाराजांकरता. चला, भजनाचा आनंद आहे तो आपल्याला घरी मिळत नाही. किती प्रयत्न केला तर थेट पुढच्या वर्षी परत. आता या वर्षी अजिबात कोणी आनंद घ्यायपासून दूर राहू नका. सगळे आनंद घ्या. सेवेतो हा रस, वाटीतो आणि का घ्या रे होऊ नका. हारच आनंदाचा, रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनाम. कोण हा दैवाचा भाग पावे येथील, कोण हा दैवाचा भाग पावे येथील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा
फारस आनंदाचा घोष करू हरिनामाचा, कोण दैवाचा. परत भाग्य जन्माला आणीलच आपल्याला कोणी सांगितलं. आहे तोपर्यंत आनंदी राहा. मानस शास्त्र सांगतं की ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न, ज्याचं मन प्रसन्न त्याचं सगळं जीवन प्रसन्न. आणि आपल्याला भेटलं ना तर भेटणाऱ्याला फ्रेश वाटलं पाहिजे. आपल्याला भेटल्यावर भेटणारा फ्रेश होऊन नाही आला पाहिजे. परत संधी नाही. या जन्मावर या जगण्यावर कितीदा 100 वेळा प्रेम करा. परत जर महाराष्ट्र जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचा वशिला लावा लागेल आता? जमल का? कोणाचा नाही. परत थेट पुढच्या वर्षी बाबांचा प्रगट दिन आहे. बरं 365 दिवस जायचे आहेत अजून. मी वाईट चिंतावणार नाही कोणाचं. म्हणून काळावर विजय मिळवण्याचं साधन आहेत. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. काळ म्हणजे पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत आमच्या जवळचा मित्र काळ. बरे काळावर विजय मिळवायचा असेल तर नामस्मरण करा 1 आणि निस्वार्थ सेवा करा 2. जी मंडळी स्वतः करता जगली त्यांची कोणी दखल घेत नाही. जी मंडळी इतरांकरता जगली त्यांची काळानं दखल घेतली आहे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा गंगा परी दरबाळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबाळावा. आनंदी राहा. आणि आनंद आपल्याला सद्गुरू गजानन बाबांच्या प्रगट दिनात मिळेल, त्यांच्या दर्शनात मिळेल. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय जय. हरि जय जय हरि जय जय जय. हरि जय 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 हरि जय जय जय. हरि जय 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 हरि जय जय जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय 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 जय. हरि जय जय जय. हरि जय जय जय. हरि जय जय जय. हरि जय जय जय. हर 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 घेऊन या. हरि जय जय जय. हरि जय जय जय. हरि जय जय जय. हरि जय हरि जय जय. 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 हरि
जय 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 हरे जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि हरि विठोबार कुमार हरि जय 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 हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय हरि 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 जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय अली कवरधारी नारदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गजानन महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबके सर्व सद्गुरु गंगा की महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय जय विठोबार कुमार जय विठोबार गुमाई कुमार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार जय गुमाई जय विठोबार कुमार विठोबार जय गुमाई जय विठोबार कुमार विठोबार जय गुमाई जय विठोबार जय कुमार विठोबार गुमाई विठोबार कुमार जय विठोबार गुमाई विठोबार कुमार जय विठोबार गुमाई विठोबार कुमार विठोबार गुमाई विठोबार कुमार विठोबार जय गुमाई जय विठोबार कुमार गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना ओ गजानना श्री गजानना 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 गजानना श्री गजा भजन करा ओ गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना ओ गजानना श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना गजानना श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना 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 श्री गजानना सद्गुरु स्वामी 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 गजानना कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा कीर्तन भजन सेवा साधना ईश्वराकरता घडली पाहिजे. सद्गुरू गजानन बाबांची सेवा या सेवेचा समारंभ झाला पाहिजे, पण त्याकरता अंतकरणात दंभ नको. दंभ विरहित भक्ती आमच्याकडनं घडली पाहिजे. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. दंभ विरहित भक्ती म्हणजे कोणी केली भक्ती? महाभारतामध्ये युद्धाच्या अगोदर एक महात्मा हजर होते.
कुरुक्षेत्रावर. त्यांचं नाव आहे बर्बरिक. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्धाच्या पूर्वसंध्येला कुरुक्षेत्रावर येतात आणि या महात्म्याला पाहतात. भगवंताच्या लक्षात आलं बर्बरिक हे सामान्य महात्मा नव्हते. पांडव वनवासामध्ये असताना भीमदादांचा विवाह झाला हिडिंबा मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. आणि घटोत्कचांचा विवाह झाला, त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिकांनी भगवान शिवाजींची आराधना केली आणि भगवान शिवाजींनी प्रसन्न होऊन त्यांना 3 बाणाचं वरदान दिलं. पहिला बाण ज्याच्यावर रोखला तो स्थिर होणार, दुसरा बाण ज्याच्यावर रोखला तो नष्ट होणार, तिसरा बाण त्या दोन्ही बाणांना घेऊन परत येणार. पण बर्बरिकांच्या आईनं त्यांना शब्द घेतला, वचन दिलं, शपथ घातली की हे वरदान फक्त हारणाऱ्यांच्या बाजूने तू वापरायचं. हारणारे म्हणजे जे दुःखात आहे, जे पीडित आहे, जे संकटात आहे, ज्यांच्या जीवनात कधीच आनंद पाहिलाच नाही त्यांनी, अशा मंडळींच्या पाठीशी तू उभं राहायचं. ती मंडळी फक्त तुझ्या दर्शनाला आले तरी त्यांचं प्रारब्ध बदलेल, त्यांना आनंद मिळेल, त्यांचे संकट दूर होईल. हारणाऱ्यांच्या बाजूने थांबणारा महात्मा कुरुक्षेत्रावर हजर आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात की या महात्म्यानं जर सहभाग घेतला तर हा महात्मा हारणाऱ्यांच्या बाजूने, म्हणजे एखादा दिवस आबा कौरव हारायला लागतील, हा महात्मा तिकडून जाईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा पांडव हारायला लागतील, हा महात्मा तिकडून जाईल. मग विसंगती तयार होईल ना, त्यापेक्षा या महात्म्याला थांबू आपण. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि. बर्बरिकांनी ओळखलं हे ब्राह्मण गुरुजी नाही, जगाचे मालक आहेत. काय भिक्षा देऊ, काय दान देऊ. त्यावेळी ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शिरदान द्या. एका क्षणात शिरदान देतो म्हणे, पण एका अटीवर, मला युद्ध डोळ्यांनी पाहायचे. तथास्तु शिरदान दिलं. देवा महाराज युद्ध संपलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, बर्बरिकांच्या समोर हात जोडून उभे राहिले. त्यावेळी बर्बरिक म्हणतात देवा तुम्ही आमच्या समोर हात जोडावे, तुमच्या डोळ्यात अश्रू यावेत, हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही जगाचे मालक आहेत. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात अनेक दान देणारे पाहिलेत, पण तुमच्या इतका दान देणारा मी अजून पाहिला नाही. तुम्ही सर्वश्रेष्ठ दानी आज जगातले. त्यावेळी भगवान परमात्म्याने बर्बरिकांना सांगितलं या त्रैलोक्यामध्ये तुमची कीर्ती अजरामर राहील, पण तुम्हाला आजपासून बर्बरिक नावानं कोणी ओळखणार नाही. मी स्वतःचं नाव, माझं नाव मी तुम्हाला देतो, श्याम. आणि ज्या गावामध्ये चमत्कार घडला ते राजस्थान मधलं खाटू हे गाव आहे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो श्याम आ जा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हर हराओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, बाबा भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण
चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना। ओ तीनों बाण के बारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। बहता इन आँखों से बाबा बाबा, बहता इन आँखों से बाबा निर्तमा होना। तीनों बाण के बारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के बारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। खाटू श्याम बाबा की, सद्गुरु गजानन महाराज की। कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा, दंभ विरेध भक्ती केली आम्हाला स्वरूप नावाची सिद्धी प्राप्त होते आणि नित्य नूतन समाधीची अनुभूती येते अभंगाचं शेवटचं। निळमने स्वरूप सिद्धी, निळमने स्वरूप सिद्धी, निळमणे स्वरूप सिद्धी, निळमणे स्वरूप सिद्धी। नित्य समाधि हरि नाम, नित्य समाधि, नित्य समाधि हरि नाम, नित्य समाधि हरि नाम, नित्य समाधि हरि नाम, हरि नाम काळका जग गेला जाणे, करीला म्हणे विठ्ठल माऊली दानराज माऊली तुकाराम। निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई नानक यावरा। निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सखया। निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सखया। निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सखया। निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सखया। निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सखया। विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय बोली ले पुरे देवा कोरे। रासमापराधमा, उच्चारिला रासमापराधमा, नाही जाणे रासमापराधमा, झाली समाधान तुमचे देखील। आता उडावे से मनाय नाराज, गुरुवारिकपणे येते आता उडावे से मनाय, भोग गेला निवारी। आता उडावे से मनाय। आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळ, नद लोचना नित्य करती अवरोध, आ बाळा प्रौढानी मुक्ता ओवाळते धन्य धन्य लोचना नामा म्हणे केच वाची धन्य धन्य लोचना नित्य करती। आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका। या आरती कोण म्हणणार रे? या 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 मंडळ वा।